श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती हर 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 महादेव। आपण भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या अगोदरच्या सत्रामध्ये भगवान श्रीकृष्णाने कर्मयोगी कसा वागतो त्याचे लक्षणं सांगितलेले आहेत। ते आणखी पुढे काय म्हणतात, असा जो कर्मयोगी जो आहे तो काय पाहत असता, म्हणजे डोळ्यांनी पाहत असता, कानाने ऐकत असता, श्वासोश्वास घेत असता, वास घेत असता, स्पर्श करीत असता, चालत असता, बोलत असता, खात असता, झोपत असता, जागे असता, अशा प्रकारच्या सर्व क्रिया करीत असता तो काय समजतो, इंद्रियानी इंद्रियार्थेषु, म्हणजे इंद्रियानी इंद्रियार्थेषु वर्तत इति धारयन्, म्हणजे इंद्रिये आपल्या आपल्या विषयामध्ये रत आहेत, रममाण आहेत, इंद्रिये आपले आपले कार्य करीत आहेत असं तो समजतो आणि मी काहीच करत नाही अशा प्रकारची भावना त्या कर्मयोग्याची असते। आणखीन असा कर्मयोगी दोन प्रकारे भगवंताला आपलं कर्म आणि कर्मफळ अर्पण करत असतो। तो जे काही कर्म करतो ते ब्रह्मार्पण बुद्धीनं करत असतो, म्हणजे हे जे काही कर्म केलं ते देवाला अर्पण करायचं। मी काहीच करत नाही, हे सर्व तू माझ्याकडून करून घेत आहेस, म्हणून हे सर्व कर्म तो ब्रह्माला, ब्रह्मदेवाला किंवा भगवंताला, देवाला अर्पण करायचं। कशा प्रकारे तो वागत असतो, इथे एक उपमा दिलेली आहे फार चांगली, की कमळाचं फूल असतं, कमळाची पानं असतात, ते कुठे असतात, तळ्यात असतात, चिखलात असतात, पाण्यात असतात, परंतु त्या पानाचा, त्या पानावर, त्या पाण्याचा काहीच परिणाम होत नाही, म्हणजे पाणी त्या कमळाच्या पानावर थांबत नाही। तशा प्रकारे हा जो कर्मयोगी आहे संसारात वागत असता संसाराच्या बंधनातून तो मुक्त असतो, संसाराचा काही परिणाम त्या कर्मयोग्यावर होत नाही। ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज फार चांगल्या प्रकारे गोष्ट सांगत आहेत। तो श्लोक असा, दीपाचे निप्रकाशे ग्रहीचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योगयुक्ता, म्हणजे घरामध्ये संध्याकाळी रात्री दिव्याच्या प्रकाशामध्ये सर्व काम होतात, परंतु त्या दिव्याला काही घेणं देणं नसतं, दिवा त्या कर्मामध्ये भाग घेत नाही। दीपाचे निप्रकाशे ग्रहीचे व्यापार जैसे, म्हणजे घरातले सर्व काम दिव्याच्या प्रकाशात होतात, तशा प्रकारे हा जो कर्मयोगी आहे सर्व कर्म करतो तो, परंतु तो कशामध्ये लिप्त होत नाही, त्याचं काही लेणं देणं नाही। तो कर्मे करी सकळे परी कर्म बाधा नाकळे, तो सर्व प्रकारचे कर्म करतो परंतु कर्माची बाधा त्याला होत नाही। जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र, आता आपण जे उदाहरण दिलं पद्मपत्र म्हणजे कमळाच्या पानाचं, तशा प्रकारे तो संसारात वागत असतो। आणखीन एक कर्मयोगी काय करतो, कर्म करतो आणि कर्माचे जे फळ आहे ते भगवंताला अर्पण करतो। असा जो कर्मयोगी आहे नैष्टिकीम शांती आपनोती, म्हणजे अढळ शांती प्राप्त करून घेतो। आणखीन तो कसा वागतो, न प्रहर्षेत प्रियम प्राप्य न उद्विजेत प्राप्यच अप्रियम, म्हणजे प्रिय गोष्टी, चांगल्या गोष्टी मनासारखं झालं तर तो हर्ष पावत नाही, आणि मनाच्या विरुद्ध काय झालं अप्रियम, म्हणजे मनाच्या विरुद्ध काय झालं तो उद्विग्न होत नाही, दुःखी होत नाही, म्हणजे तो सम राहतो। अशा प्रकारचा तो कर्मयोगी आहे, तो वागत असतो। मग अर्जुन काय म्हणतो, अर्जुनाला आणखी बरेच प्रश्न पडतात, आपणाला पण प्रश्न पडतात, तसे अर्जुनाला पण प्रश्न पडत आहेत। तर म्हणतो, हे देवा, हे प्रभो, असा मनुष्य कर्म का करतो, मग
असा मनुष्य जो आहे कर्मे का करतो? मग भगवान सांगतात, कायेन मनसा बुद्ध्या केवले इंद्रिये अपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धे. म्हणजे असा कर्मयोगी जो आहे, असा जो मनुष्य आहे, कायेन म्हणजे शरीराने, मनसा म्हणजे मनाने, बुद्ध्या म्हणजे बुद्धीने, फक्त आणि इंद्रियाने केवळ अंतकरण शुद्धी करता. केवले इंद्रिये अपि योगिना कर्म कुर्वन्ति म्हणजे कर्म करतो, संगमम म्हणजे आसक्तीचा त्याग करून, आत्मशुद्धी म्हणजे आत्मशुद्धी म्हणजे मनाच्या शुद्धीसाठी, अंतकरण शुद्धीसाठी तो कर्म करतो. म्हणजे मनुष्याचं अंतकरण शुद्ध झालं, भगवंताची प्राप्ती लवकर प्राप्त होते. असा मनुष्य जो आहे, असा कर्मयोगी आहे. काम क्रोध उद्भवम वेगम. श्रीकृष्ण महाराज आणखी सांगत आहेत, काम क्रोध उद्भवम वेगम सयुक्ता स सुखी नरहा. म्हणजे असा जो कर्मयोगी जे आहे, काम व क्रोध याचा वेग सहन करतो. म्हणजे वासना आहे, काम वासना आहे, क्रोध आहे. असा मनुष्य जो आहे, असा योगी आहे, काम आणि क्रोध याचा जो वेग असतो तो सहन करतो. श्रीकृष्ण महाराज भगवद्गीतेमध्येच एका ठिकाणी असं म्हणतात की काम क्रोध तथा लोभ, काम क्रोध तथा लोभ नरकस्य इदम द्वारम. म्हणजे काम क्रोध आणि लोभ हे नरकाचे 3 द्वार आहेत, असं एका ठिकाणी श्रीकृष्ण महाराज सांगतात. ज्यावेळेस हा श्लोक आपल्या अभ्यासासाठी येईल त्यावेळेस त्याचा विस्तारानं त्यावरती चर्चा करू. परंतु इथे काम क्रोध आणि लोभ हे फार वाईट आहेत. याचा वेग मनुष्याने सहन करावा, आणि जो सहन करतो तोच कर्मयोगी असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात. आणखीन काय, तो कर्मयोगी कसा वागतो? लभन्ते ब्रह्मा निर्वाणम ऋषिया क्षीणकल्मषः छिन्नद्वैंधा इदात्मना सर्वभूत हिते रतः. असा मनुष्य जो आहे, असा कर्मयोगी आहे, क्षीणकल्मषा. त्याचं काय होतं? कल्मषा म्हणजे पाप, पाप नष्ट होतं, क्षीण होतं. कल्मषा म्हणजे पाप आहे, ते नष्ट होतं. छिन्नद्वैंधा, द्वैधा म्हणजे द्वैत. द्वैतावरती आपण अगोदर बरंच बोललेलं आहोत. त्याचा द्वैत नाहीसा झालेला असतो. यतात्मनः म्हणजे तो आत्म्यामध्ये रममान असतो. नंतर सर्वभूत हिते रतः म्हणजे सर्वाचं कल्याण करणारा असतो. अशा प्रकारचा जो योगी आहे, लभन्ते ब्रह्म निर्वाणम, त्यांना ब्रह्माची प्राप्ती लवकर होते, लाभ होतो. असा जो आत्मसंयमी आहे, ज्याचं पाप नष्ट झालेलं आहे, द्वंद्वरहित आहे, आत्म्यामध्ये जो रममान आहे, असा जो योगी कर्मयोगी आहे, त्याला लवकर मोक्ष परत प्राप्त होतो, असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये काही गोष्टी वारंवार सांगतात, त्या पटवून देण्याचा प्रयत्न करतात. अशा काही गोष्टी आहेत. द्वंद्वरहित म्हणजे द्वंद्व, मनुष्याला द्वंद्वावरती मात करावी. द्वंद्व आपण पाहिलेले आहेत, सुख दुःख, शीत उष्ण, अशा प्रकारचं राग द्वेष, अशा प्रकारचे जे द्वंद्व आहेत त्यापासून मनुष्याने दूर राहावं. आत्मसंयमी म्हणजे मनावरती संयम असावा, त्याला आत्मसंयमी म्हणतात. स्वतःचे कल्याण करावे, सर्वाचे कल्याण करावे, लोकहित, भूतदया. हिच्या अगोदर श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाला सांगितलं होतं, तू स्वतःसाठी कर्म नको करू, परंतु लोकसंग्रहासाठी कर्म कर. म्हणजे श्रीकृष्ण महाराज लोकसंग्रहाला फार महत्त्व देत आहेत, लोकाचं हित करण्यासाठी फार महत्त्व देत आहेत. नंतर ते काम, क्रोध, लोभ याचा वारंवार विचार करतात, वारंवार सांगतात की मनुष्याने हे काम आणि क्रोध आणि लोभ आहेत याच्यापासून दूर राहावं. हे नरकाचे द्वार आहेत. राग द्वेष रहित राहावं. असे काही जे सिद्धांत आहेत श्रीकृष्ण महाराज पटवून सांगण्याचा प्रयत्न करतात.
की मनुष्याने यापासून दूर राहावं, मनावर इंद्रियावर ताबा असावा, संयम असावा. हे हे वारंवार सांगण्याचा उद्देश हाच आहे त्यांचा, की केव्हा तरी मनुष्याला उपरती होईल आणि हिच्यावरती मनुष्य विचार करतील आणि चांगल्या प्रकारे वागतील, असा श्रीकृष्ण महाराजचा हेतू आहे. आता ते भगवान आता आपली अगोदर सांगितल्याप्रमाणे आपली वाटचाल आता कर्मयोगापासून भक्तियोगाकडे चाललेली आहे. म्हणजे कर्मापासून हळूहळू भक्तियोगाकडे आपण वाटचाल करीत आहोत. आता तसं म्हणायला गेलं, भक्ती हे कर्मच आहे. भक्ती करणं किंवा ज्ञान मिळवणं हे पण एक कर्मच आहे. आता निष्काम कर्म हे पण एक कर्म आहे, या अगोदर आपण पाहिलं होतं. तर आता कर्मयोगापासून आपण हळूहळू भक्तियोगाकडे वळत आहोत. मग भक्ती कुणाची करायची? भक्ती ही भगवंताची करायची. ज्याची भक्ती करायची आहे तो आपल्याला माहीत असायला पाहिजे. कुणाची भक्ती करायचं असेल तर तो अगोदर आपल्याला माहीत असायला पाहिजे तो भगवंत कसा आहे. मग भगवंत काय सांगतात? पण भगवंत म्हणतात मी कसा आहे याचा थोडा उल्लेख करतात. ते सांगतात भोक्तारम यज्ञतपसाम सर्वलोक महेश्वरम सूरदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांतीम रुच्छती. म्हणजे मी यज्ञाचा भोक्ता आहे, मी तपाचा भोक्ता आहे. म्हणजे भगवंताला यज्ञ आणि तप हे फार आवडतं. मनुष्याने यज्ञ करावा, मनुष्याने तपश्चर्या करावी आणि आणखीन सांगतात की मनुष्याने कर्म करावं. कर्म केल्यापासून राहू नये. सर्व लोक महेश्वरम म्हणजे सर्व लोकाचा मी अधिपती आहे. महेश्वर म्हणजे मही म्हणजे पृथ्वी, ईश्वर म्हणजे पृथ्वीचा ईश्वर म्हणजे लोकाचा ईश्वर, लोकाचा अधिपती, सर्व लोक देवी देवता याचा मी अधिपती आहे, असं श्रीकृष्ण महाराज स्वतः सांगत आहेत. सूरदम सूरदम आहेत. नंतर सर्वभूतानां सर्वभूताचं कल्याण इच्छिणारा आहे मी दयावान आहे. सूरद आहे. सूरद म्हणजे दयावान, ज्याचं हृदय सुंदर आहे त्याला सूरद म्हणतात. नंतर सर्वभूतानां सर्वभूताची काळजी करणारा मी आहे, असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आपली ओळख करून देत आहेत हळूहळू मी कसा आहे. अशा प्रकारचं मला जाणलास तर शांतीम रुच्छती म्हणजे तुला शांती प्राप्त होईल. म्हणजे भगवंत सांगत आहेत की मी कसा आहे, माझी भक्ती कशी करावी. ज्याची आपण भक्ती करतो त्याची माहिती असायला पाहिजे, त्याचं ज्ञान असायला पाहिजे. जो भगवंत कशा प्रकारे आहे ते जाणून घेतलं पाहिजे. श्रीकृष्ण महाराज एका ठिकाणी म्हणतात असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तत शृणु. म्हणजे हे अर्जुना, तू मला निसंशय कसा जाणशील, तू मला निसंशय कसा जाणशील ते आता श्रवण कर. म्हणजे आता याच्या पुढे ते सांगत आहेत मी कशा प्रकारचा आहे हे भगवंत स्वतः सांगत आहेत. अशा प्रकारच्या मला तू जाण आणि भक्ती कर. आता याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज फार चांगली गोष्ट सांगत आहेत. मज समग्राते जानसी ऐसे आपुल्या तळहातीचे रत्न जैसे तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेशी. भगवंत का म्हणतात? भगवान श्रीकृष्ण म्हणतात सर्व प्रकारचं ज्ञान मी तुला देतो. जसं तळहातावर एखादं रत्न आहे ते आपल्याला जसं स्पष्ट दिसतं, त्याला पाहण्यासाठी आरशाची वगैरे कशाची गरज नाही किंवा दुसऱ्याने सांगण्याची गरज नाही. तळहातावरती एखादी वस्तू आहे, एखादी रत्न आहे, ते आपण जशा प्रकारे पाहत असतो तशा प्रकारचं ज्ञान मी तुला देईन. आणि विज्ञानासहित देईन. नुसतं ज्ञानच नाही, विज्ञान म्हणजे अनुभव. आपण म्हणतो ना प्रयोगशाळेमध्ये जे आपण करतो, विज्ञानाचे विद्यार्थी आहेत त्यांना माहीत असतं एक क्लासरूममध्ये शिक्षक किंवा लेक्चरर किंवा प्रोफेसर शिकवतात आणि दुसरं एक प्रयोगशाळेमध्ये
शिकवलं जातं. त्याला विज्ञान असे म्हणतात. तर मी विज्ञानासहित तुला काही गोष्टी सांगेन, गुह्य गोष्टी सांगेन की ते जाणल्यानंतर ते जर तू माझी भक्ती करू शकतोस. कशा प्रकारे भक्ती करायचं, मी कसं आहे हे आता श्रीकृष्ण महाराज पुढच्या सत्रामध्ये सांगतील. आता हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.